ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील शत्रु सैन्य स्तंभ एवं अद्भुत चंद्रमा काव्य ऐकणार आहोत। काव्य क्रमांक 18। नित्योदयं दलितमोहमहान्धकारं गम्यं न राहुवदनस्य न वारिदानां विभ्राजते तव मुखाब्जमनल्पकान्ति विद्योतयज्जगदपूर्वशशाङ्कबिम्बम्। जो नेहमी उदय पावलेला असतो, मोहरूपी अंधाराला नष्ट करतो, राहुग्रहसुद्धा ज्याला ग्रासू शकत नाही, ढग ही ज्याचा प्रभाव कमी करू शकत नाही व जो जगाला प्रकाशित करतो, अशा हे परमेश्वरा, आपले अधिक कांतिमान मुखकमल विलक्षण चंद्रमंडलाप्रमाणे शोभायमान होते। आपले मुखकमल म्हणजे एक विलक्षण चंद्रिका आहे, कारण चंद्रिका ही फक्त रात्रीच उदय पावते, परंतु आपले मुखकमल सदोदित उगवलेले असते। चंद्रिका केवळ साधारण अंधारालाच नष्ट करते, परंतु आपले मुखकमल अज्ञान व मोहरूपी अंधारालाही नष्ट करते। चंद्रिकेला राहुग्रह ग्रासू शकतो, ढग झाकू शकते, परंतु आपले मुखकमल झाकण्यास कोणीही समर्थ नाही। चंद्रिका पृथ्वीच्या काही भागालाच प्रकाशमान करू शकेल, परंतु आपले मुखकमल त्रैलोक्याला प्रकाशित करते। चंद्रिका अल्प कांतियुक्त आहे, तर आपले मुखकमल अनंत कांतिमय आहे। वृद्धी मंत्र जाप। ओम ह्रीं अर्हं नमो विवोयनठिट पत्तानं झ्रौं झ्रौं नमः स्वाहा। ओम नमो भगवते जय विजय मोहय मोहय स्तंभय स्तंभय स्वाहा। ओम नमो शास्त्रज्ञानबोधनाय परमर्धि प्राप्तिजयंकराय ह्रां ह्रीं क्रौं श्रीं नमः। ओम नमो भगवते शत्रुसैन्य निवारणाय यं 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 क्षूर विध्वंसनाय नमः। क्लीं ह्रीं नमः। यंत्रविधी पवित्र भावनांनी आपण हे यंत्र विराजमान करावे। लाल वस्त्र धारण करून पद्मासनामध्ये सुखासनात बसून 7 दिवसपर्यंत लाल माळाद्वारा 1000 वेळा 18वे काव्य वृद्धी जाप एवं मंत्राचे स्मरण केल्यास, तसेच दशांग धूप क्षेपण करून होम हवन केल्यास शत्रु सैन्यस्तंभक सेनावशीकारक हे फल आपल्याला प्राप्त होते। ओम ह्रीं चंद्रवत सर्वलोकद्योतनकराय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण काव्य क्रमांक 18 ऐकलो। उद्या आपण काव्य क्रमांक 19 मध्ये सूर्यचंद्राची अनुपयोगिता उच्चाटन रोधक काव्य ऐकणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।